नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला तळणीचे मोदक करून दाखवणार आहे. करायला सोपे आणि बरेच दिवस टिकणारे हे मोदक अतिशय खुसखुशीत लागतात. चला तर मग कसे करायचे ते बघूयात. मी 1 कप भरून बारीक रवा घेतलेला आहे. हे बघा, असा बारीक रवा आपल्याला 1 कपभर घ्यायचा आहे. त्यातच टाकायचं आहे आपल्याला किंचित मीठ. हे बघा, हा छोटा कप आहे आणि हा मोठा कप आहे. हा कप याच्या निम्मे आहे बरोबर. यात मी आपण चव मोजून घेणार आहे, म्हणून मी हा कप तुम्हाला आधीच दाखवत आहे. हा बघा, हा त्या कपाच्या बरोबर निम्मे हा कप आहे. याच्यात आपण चवीला किंचित मीठ टाकणार आहोत. अगदी अर्धा ते पाव चमचा मीठ टाकणार आहोत. आता आपल्याला 2 टेबलस्पून भरून तूप घ्यायचं आहे. कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. साधा चमचा पण मी तुम्हाला दाखवलेला आहे, ते पण 2 चमचे भरून तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यावर आपल्याला टाकायचं आहे, छान कालवून घ्यायचं आहे. छान एकजीव करायचं आहे. आणि आपण हाताने थोडंसं गार झाल्यानंतर हाताने आपल्याला कालवून घ्यायचं आहे. हे बघा, अशी मूठ वळेस तोपर्यंत त्याला छान एकजीव करायचं आहे, की प्रत्येक एक कणाकणाला आपल्याला तूप त्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे छान आपल्याला त्यावर मेहनत घ्यायची आहे आणि छान एकजीव करायचं आहे. हे बघा, असा लाडू झाला पाहिजे तो, एकजीव करायचा आहे. आता आपल्याला पाणी घेऊन छान मळवून घ्यायचं आहे. मी 1 कपभर पाणी घेतलेलं आहे बरं का आधी, आणि मळवून घेतलेलं आहे. आणि परत थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. थोडंसं आपल्याला सैल भिजवायचं आहे, म्हणजे पोळीच्या कणके इतकंच भिजवायचं आहे, कारण रवा आपला फुगणार आहे. पोळीच्या कणके इतकं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. त्यावर चमचाभर मी खसखस घेतलेली आहे. किंचित तूप टाकलेलं आहे आणि छान खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. करपू देऊ नका, कारण खसखस बारीक असते, ती लगेच करपते. 2 मिनिटानंतर आपल्याला खोबऱ्याचा चव टाकायचा आहे. मी तो छोटा कप दाखवलेला आहे, ते छोटे 2 गच्च भरून मी चव घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, छान परतून घ्यायचा आहे एकदा. 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 1 ते 1.5 चमचा चांगली साय टाकायची आहे त्यात. साईमुळे चव खूप छान लागते, म्हणून आपल्याला साय टाकायची आहे. ही सुद्धा छान एकजीव कालवून घ्यायची आहे. आणि त्यातच टाकायची आपल्याला साखर. आता 2 वाटी मी चव घेतलेला आहे, छोट्या 2 वाट्या, तर 1 वाटी आपल्याला चव घ्यायचा आहे, साखर घ्यायची आहे. ती सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायची आणि छान हे सारण शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला एक 5 ते 7 मिनिटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं रस निघतोय त्यातनं, म्हणजे साखरेचा पाक होतोय. आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, हे 5 ते 7 मिनिटं झाले आहे. घट्टपणा आला आहे त्याला आणि आपण शिजवून घेतो आहे. त्याला पाणी किंवा सैलसर ठेवू नका, कारण मग मोदक मऊ पडतात. म्हणून थोडंसं घट्टच करायचं आहे आपल्याला. आपलं सारण छान कोरडं झालेलं आहे आणि आता आपण पॅनमधनं काढून घेऊया एका पातेल्यात. आणि त्यावर आपल्याला वेलदोड्याची पूड टाकायची आहे. अर्धा चमचा मी वेलदोड्याची पूड टाकलेली. हे बघा, छान कोरडं झालेलं आहे सारण. ओलं ठेवू नका. ओलं ठेवल्याने मोदक आपले मऊ होतात, खुसखुशीत कुरकुरीत राहत नाहीत, म्हणून ओलं ठेवायचं नाही सारण आपल्याला. हे छान कालवून झालेलं आहे. आता आपण मोदक करूया. हे बघा, हे अर्धा तास झाले मी झाकून ठेवलेलं आहे. बऱ्यापैकी ते मऊ झालेलं आहे. तरी आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं ते फिरवून घ्यायचं. एकदा फिरवून घेतल्यामुळे छान अगदी लोण्यासारखं मऊ होतं ते. हे बघा, हे असं मिक्सरमधनं काढायचं आहे आपल्याला. हे बघा, किती छान अगदी लोण्यासारखं मऊ झालेलं आहे आणि मोदक पण आपले छान खुसखुशीत होतात. हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आणि आता आपण गोळा तयार करून घेऊया. म्हणजे कष्ट पण कमी लागतात आणि पीठ पण छान मऊ होतं. मऊसूत आपलं पीठ तयार झाले. आता आपण याच्या लाट्या करून घेऊया. पापडा जशा लाट्या करतात तशाच आपण सुरीने लाट्या करून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या होतात, कमी जास्त होत नाही. ह्या सगळ्या लाट्या मी करून घेतलेल्या आहेत. आता मी 8 ते 10 गोळे करून घेतलेले आहे. हे सगळं आपल्याला एका झाकणाने झाकून ठेवायचं आहे, कारण ते उघडं ठेवलं तर कोरडं पडतं. आपण एक लाटी घेणार आहोत आणि ती पुरीसारखी लाटून घेणार आहोत. त्यावरच सारण आपण टाकणार आहोत. 1 चमचाभर मी सारण टाकलेलं आहे आणि कडेने आपण दूध लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे पॅक होतं छान. आणि चुण्या केल्यासारख्या आपण चुण्या करायच्या आहेत. हे बघा, अशा एक छोट्या छोट्या चुण्या घ्यायच्या आहे आणि एकमेकांना चिकटून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त मोदक आपला तयार होतो. आणि तुपात किंवा तेलात तो हसत पण नाही, म्हणजे
उलगडत पण नाही. हे बघा, हे छान असं पॅक करून घ्यायचं आहे. आपण दूध लावलं की मोदक हसत नाही किंवा उलगडत नाही. म्हणजे असा पॅक छान करून घ्यायचा आहे आणि वर जे पीठ आलेलं असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान मोदकाला नाक तयार करून घ्यायचं आहे. बघा, छान असं बारीक नाक करून घ्यायचं आहे. आपला मोदक तयार झाला आहे. आपण मोदक तयार करत असतो तेव्हा आपण ह्या कपड्याने झाकून ठेवायचे आहेत बाकीचे मोदक. कारण काय की सगळे होईस्तोपर्यंत ते कोरडे होतात आणि मग फुटण्याची शक्यता असते. हा मी दुसरा मोदक तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा चुण्या करायच्या आहे. दूध लावायचे थोडंसं आणि चुण्या करून घ्यायच्या आहे आणि छान आपला मोदक तयार होतो. अजिबात कष्ट लागत नाही. इतके सोप्या पद्धतीने आणि चुकायची भीती नाही. चुण्या केल्या की मोदक तयार होतो आपला. हे बघा, आपला मोदक छान हा तयार झालेला आहे. अगदी कोणालाही सहज करता येतील इतके सोपे हे मोदक आहेत. हे बघा, आपला मोदक तयार झालेला आहे. मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तेल तापत ठेवले आहे. मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. खुसखुशीत कुरकुरीत छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला. अजिबात गडबड करायची नाही. हे बघा, हे सोनेरी रंगावर आपल्याला दोन्हीकडनं तळून घ्यायचे आहे. वर टोकाकडची बाजूसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे, नाहीतर मग तिथे कच्ची राहण्याची शक्यता असते. हे बघा, हे मी दुसरे टाकलेले आहे. अगदी खाली वर करत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. खमंग तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हे सुद्धा छान सोनेरी रंगावर आपले तळून झालेले आहेत. आपल्याला मोदक मंदाग्नीवरच तळायचे. मोठा गॅस करून तळू नका, नाहीतर मग वरचा भाग तळला जातो, आतून ते कच्चे राहतात. म्हणून छान मंदाग्नीवरच आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे दोन्हीकडनं. हे बघा, आपले मोदक तयार झालेले आहेत. मी तुम्हाला आता दाखवते. आपले खुसखुशीत मोदक तयार झालेले आहेत. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. धन्यवाद.